मुख्य म्हणजे ही काम करण्याची कपॅसिटी यांची वाढली आहे, बोलण्यातलं स्किल वाढलेलं आहे। या गोष्टी त्यांना आधीच बोलण्यातलं स्किल त्यांच्याकडे आहेच, पण त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। शिवाय अंगामध्ये डेअरिंग आलेले, रवी मंगळ सप्तम स्थानात, धाडस आलेले, योग्य धाडस हे आपण तुम्ही ते करणार आहात। कामाची कपॅसिटी पण वाढलेली आहे। शनी दशमात असल्यामुळे काम तुम्ही करणार आहात, कामामध्ये वाढ झालेली आहे। ठीक आहे, काही कामामध्ये आउटपुट कमी मिळेल, पण काही कामामध्ये त्याची कसर ही भरून निघणार आहे। म्हणजे नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जर तुम्हाला असं वाटत होतं की इथे मागे पडतोय, तर असं काही होणार नाहीये। तिथेही दोन्ही म्हणजे नोकरी करणाऱ्यांनाही आणि व्यवसाय करणाऱ्यांनाही दोन्हीकडे तुम्ही चांगलं काम करणार आहात, कारण तुमचं स्किल तिथे तुम्ही वापरणार आहात। एक तर तुमच्याकडे एक तर बोलण्याचं किंवा कम्युनिकेशनचं स्किल आहेच आहे, पण त्या स्किलमध्ये आता वाढ होणार आहे। कामामध्ये पण तुम्ही नियोजन आणि व्यवस्थापन हे तुमचं व्यवस्थित झाल्यामुळे तुम्हाला कामामध्ये गती निर्माण होणार आहे। आणि मुख्य म्हणजे योग्य धाडस, यामुळे तुम्हाला जी गती मिळणार आहे ती जास्त चांगल्या प्रकारे मिळणार आहे। त्याचा परिणाम काय होणार आहे की त्याचे परिणाम मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला चांगले मिळणार आहे। आर्थिकदृष्ट्या जे प्रॉब्लेम तुम्हाला वाटत होते ते आता राहणार नाहीयेत, उलट उत्पन्नात वाढच निर्माण होईल या काळामध्ये। आणि मुख्य म्हणजे नोकरीमध्ये ना व्यवस्थापन आणि सहकार्य तुम्हाला खूप चांगलं मिळणार आहे। नोकरीमध्ये तुम्ही ज्या व्यक्तीला सांगाल की बाबा ह्या व्यक्तीचं मला सहकार्य पाहिजे, तर तिथे तुम्हाला सहजरित्या सहकार्य हे तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे हा कालावधी आहे ना तुम्हाला अतिशय उत्तम जाणार आहे। आणि नोकरीमध्ये प्रगती, व्यवसायामध्ये प्रगती, म्हणजे ज्या आपल्याला अपेक्षित गोष्टी असतात की बाबा माझी इथे प्रगती व्हायला पाहिजे, इथे जी कामं मी नियोजनपूर्वक केलेली आहे त्याच्यामध्ये यश मिळायला पाहिजे, तर ह्या गोष्टी तुमच्या ह्या महिन्यामध्ये होणार आहेत। आणि कुटुंब स्तरावर तुम्ही म्हणाल तर कुटुंब स्तरावर सुद्धा तुमचे सगळ्या चांगल्या गोष्टी तुमच्या हातात येणार आहेत। म्हणजे कुटुंबामध्ये व्यवस्थापन करताना ज्या काही छोट्या छोट्या अडचणी येत असतील तर आता काही ते राहणार नाहीयेत। आणि कुटुंबामध्ये शांतता आणि व्यवस्थापन व्यवस्थित राहील, सगळ्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातील, हे सगळ्यात महत्वाचं आहे। आणि शिक्षण, मुलांचं जे शिक्षण होणार आहे किंवा त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येत होते ते आता राहणार नाही। व्यवस्थित तुमचं मुलांची शिक्षण आणि जे तुमचं नियोजन आहे ते व्यवस्थित अंमलात येईल आणि त्यामध्ये यश येईल।